तर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। 17 मार्चला नागपुरात ज्या महाल भागात हिंसाचार झाला होता, रमजानीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात सुद्धा आपण पाहतोय पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। नागपूरमध्ये ज्या महाल भागात हिंसाचार झाला होता त्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे। महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक या ठिकाणी सुद्धा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। 17 मार्चला नागपूरच्या ज्या महाल भागात हिंसाचार झाला होता त्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा हा तैनात आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक असेल, चिटणीस पार्क चौक, भालदारपुरा, मोमीनपुरा, हंसापुरी या भागात अतिरिक्त पोलीस त्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। दंगल झालेल्या परिसरातील मशिदीबाहेर पोलिसांचा पहारा सुद्धा पाहायला मिळतोय। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। आज देशभरात ईद साजरी करण्यात येत आहे। रमजान ईदच्या निमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे, नागपुरातही उत्साहाचं वातावरण आहे। मात्र नागपुरात आज ईदच्या निमित्ताने मोठा बंदोबस्त जो आहे पोलिसांचा तो तैनात करण्यात आलेला आहे। त्याला कारणही तसंच आहे, कारण गेल्या 17 मार्चला नागपुरात महाल परिसर असेल, भालदारपुरा असेल, हंसापुरी असेल या परिसरात हिंसाचार झालेला होता आणि त्या निमित्ताने आज ईदच्या दिवशी पोलिसांची मोठी कुमक जी आहे ते इथे तैनात करण्यात आलेली आहे। आपण सध्या आहोत नागपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये, ज्या परिसरातूनच वादाला सुरुवात झालेली होती आणि या छत्रपती चौकाच्या एकदम शेजारी असलेली जी मशीद आहे त्या मस्जिद ताजो रजा आपल्याला दिसून येत आहे। या मशिदी बाहेर देखील असेल किंवा या चौकात असेल किंवा संपूर्ण जो परिसर आहे इथपासून जो समोर चिटणीस पार्क मैदान असेल, भालदारपुरा असेल किंवा समोरचा सेंट्रल एव्हेन्यूचा चौक असेल, तिथपर्यंत जो आहे तो पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत। कुठलीही अनुचित घटना घडू नये आणि आजचा ईदचा जो सण आहे तो उत्साहात आणि आनंदात साजरा व्हावा यासाठी पोलिसांनी खबरदारी म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अतिरिक्त पोलिसांची कुमक देखील इथे मागवण्यात आलेली आहे। पोलिसांची वाहनं असतील किंवा दंगल नियंत्रण पथक असेल त्याचीही तैनाती करण्यात आलेली आहे। आजचा ईदचा जो उत्साह आहे तो कायम राहावा आणि ईद गुण्यागोविंदाने आणि आनंदात साजरी व्हावी यासाठी या दंगलग्रस्त जो भाग होता त्या दंगलग्रस्त भागामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांनी आपला जी फौजफाटा आहे तो तैनात केलेला आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।